नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर साहेब गुलाबराव राठोड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वर्गीय नितीन महाविद्यालय पाथरी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत BA प्रथम वर्ष पेपर दुसरा महाराष्ट्राचे शासन व राजकारण या पेपरमधील दुसरा अतिशय महत्त्वाचा जो घटक आहे त्याच्यामधील राज्यपालाची रचना व त्याचे अधिकार विशद करा याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानामध्ये 6व्या भागात 152 ते 238 अंतर्गत घटक राज्याच्या शासनासंबंधी तरतुदी आहेत आणि या तरतुदीनुसार राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख आहे। म्हणजे राज्याची जी सर्व सत्ता असते ती राज्यपालाच्या अंतर्गत निहित असते। राज्यपाल हा जरी नामधारी कार्यकारी प्रमुख असला तरी सर्व जी राज्याची सत्ता असते ही सर्व सत्ता राज्यपालामार्फतच ती राबवली जाते। विद्यार्थी मित्रांनो, राज्यपाल हा केंद्र शासनाचा प्रतिनिधी आहे, म्हणून राज्याचा कारभार सुव्यवस्थित, शांतता आणि राज्याच्या हितसंवर्धनीय दृष्टिकोनातून चालत आहे की नाही हे सर्व बघण्याची जबाबदारी ही राज्यपालाची असते। म्हणून राज्यपाल हा घटक राज्याचा अतिशय महत्त्वाचा प्रतिनिधी असतो आणि मग अशा महत्त्वाच्या पदाधिकाराची रचनेसंबंधीची जी माहिती आहे ती माहिती आज आपण पाहणार आहोत। तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, राज्यपालाची नेमणूक कशी होते तर कलम 155 नुसार राज्यपालाची नेमणूक करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला आहे। मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हा केंद्र सरकारचा प्रतिनिधी आहे आणि केंद्र सरकारचा प्रतिनिधी असल्यामुळे राज्यपालाची नेमणूक करण्याचा जर महत्त्वाचा अधिकार जर कुणाचा असेल तर तो कुणाचा आहे? राष्ट्रपतीचा। म्हणजे राष्ट्रपतीच्या वतीने राज्यपालाची नेमणूक होते। दुसरे महत्त्वाचं याच्यामध्ये रचनेमधला भाग म्हणजे राज्यपाल होण्यासाठी पात्रता काय आवश्यक आहे। कलम 157 नुसार राज्यपाल होण्यासाठी खालील प्रकारची पात्रता असणं आवश्यक आहे। पहिली पात्रता आहे तो भारताचा नागरिक असला पाहिजे। दुसरी पात्रता आहे त्याचं वय 35 वर्ष पूर्ण असावं लागतं। तिसरी आहे राज्य विधिमंडळाचा तो सदस्य नसावा। चौथी आहे तो केंद्र किंवा राज्य शासनाच्या सेवेत नसावा आणि पाचवी पात्रता आहे तो थकबाकीदार किंवा तो दिवाळखोर नसावा। म्हणजे ह्या पात्रता ज्याच्या अंगी आहे तो त्या व्यक्तीला राष्ट्रपती काय करू शकतो, तो राज्यपालपदी तो नेमणूक करू शकतो। आता एकदा राष्ट्रपतीने राज्यपालाची नेमणूक केल्यानंतर त्याची शपथविधी करण्याचं, शपथ देण्याचं काम जे आहे ते घटक राज्याचा म्हणजे आपल्या जो उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असतो, मुख्य न्यायाधीश, तो मुख्य न्यायाधीश राज्यपालाला काय देतो असतो? पद आणि गोपनीयतेची शपथ देतो। राज्यपालाचा कार्यकाल जो आहे आता हे सर्वस्वी राष्ट्रपतीच्या मर्जीवरचं पद आहे। म्हणजे जिथपर्यंत राष्ट्रपतीचा विश्वास राज्यपालावर आहे तिथपर्यंत त्याला पदावर राहता येतो, परंतु संविधानानुसार राज्यपालाचं पद जे आहे नियमानुसार 5 वर्षाचा त्याचा पद असतो। त्याच्यानंतर जर राष्ट्रपतीला वाटला त्याच्यानंतर तो म्हणजे पुन्हा त्याचा कार्यकाल वाढू शकतो, परंतु नियमानुसार त्याचा राज्यपालाचा कार्यकाल किती असेल तर तो किती आहे? 5 वर्षाचा कार्यकाल आहे आणि हे संविधानामध्ये कलम 156 नुसार ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख आहे। प्रमुख पद असल्यामुळं त्याला म्हणजे वेतनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आता वेळोवेळी राज्यपालाच्या वेतनामध्ये कालानुसार बदल झालेला आहे। त्याच्याबरोबर राज्यपालाला चांगल्या प्रकारचं वेतन, भत्ते सुद्धा देण्यात आलेले आहे। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे सरकारच्या वतीने म्हणजे राज्याच्या वतीने त्याला निवासस्थान त्याला देण्यात आलेले आहे। राज्यपालाचा जो निवासस्थान आहे ते मुंबई येथे त्यांचं निवासस्थान आहे आणि त्याला राजभवन अशा प्रकारचं नाव त्याला देण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहिती असावं, महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झालेली आहे आणि त्यावेळेसचे महाराष्ट्राचे पहिले जे राज्यपाल होते ते पहिले राज्यपाल हे श्री प्रकाश आणि आताचे जे सध्याचे चालू राज्यपाल आहेत ते राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी, हे सध्याच्या आपल्या महाराष्ट्राचे काय आहेत? राज्यपाल आहेत। तर हे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे राज्यपालाच्या रचनेसंबंधी आपण माहिती जी आहे
ती आपण चर्चा केलेली आहे. आता राज्यपालाचे अधिकार आणि कार्य काय काय आहेत याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पहिलं जे कार्य आहे राज्यपालाचं, ते पहिलं कार्य आहे कार्यकारी विषयक अधिकार, म्हणजे शासनविषयक अधिकार. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख असल्यामुळं शासनासंबंधीचे सर्व जे अधिकार असतात ते अधिकार कुणाला असतात? राज्यपालला असतात. मग शासनासंबंधी कोणते? आपणास माहिती आहे, राज्याचा जो वास्तविक कार्यकारी प्रमुख आहे, वास्तविक कार्यकारी प्रमुख हा मुख्यमंत्री असतो. आणि म्हणून मुख्यमंत्र्याला पद आणि गोपनीयतेची शपथ देण्याचं जर महत्त्वाचं काम जर कुणाचं असेल तर तो काम कुणाचं आहे? हे राज्यपालाचं आहे. आणि हे सगळं त्यांच्या शासनविषयक कार्यामध्ये तो सामावलेला आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यास माहिती असावं, राज्यातील जे महत्त्वाचे प्रमुख जे पद आहेत, मग त्याच्यामध्ये राज्याचा महाधिवक्ता असेल, त्याच्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू असेल, किंवा उच्च न्यायालयामध्ये जो न्यायाधीशाची नियुक्ती होत असताना राष्ट्रपतीची संग सलामसलत करण्याचं कामसुद्धा कुणाचं आहे? राज्यपालाचं काम आहे. त्याच्यानंतर जे न्याय क्षेत्रामधील जे जिल्ह्याच्या क्षेत्रामधील जिल्हा किंवा तालुक्यातील जे न्यायाधीश असतात त्याची नियुक्तीसुद्धा करण्याचा अधिकार कुणाचा आहे? राज्यपालाचा अधिकार आहे. म्हणजे अशा प्रकारे शासनावर, शासनाच्या अंतर्गत आणि बाह्य गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचं शासनविषयक क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचे जर अधिकार कुणाला असेल तर ते कुणाला अधिकार आहेत? राज्यपाल या पदाला किंवा राज्यपालाला अधिकार प्राप्त झालेले आहेत. हा पहिला अधिकार आहे, शासनविषयक किंवा कार्यकारी विषयक अधिकार. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा अतिशय महत्त्वाचा राज्यपालाचा अधिकार आहे तो म्हणजे कायदेविषयक. कायदा आपणास माहीत आहे, कायदा म्हणजे नियम, आहे की नाही? आता राज्यासाठी नियम बनविण्याचं काम हे विधानमंडळाचं काम आहे. म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेचं काम आहे नियम बनविण्याचं. आणि नियम बनविण्यासाठी एक वेगळी प्रोसेस आहे, म्हणजे कायदा निर्मितीची वेगळी प्रक्रिया आहे. कुठल्याही एका सभागृहामध्ये एखाद्या विषयावर चर्चा होतो, चर्चा झाल्यानंतर तो दुसऱ्या सभागृहामध्ये चर्चेला जातो. दोन्ही सभागृहाने जर एखादा विधेयकाला संमती दिली असेल तर तो नंतर कुठं जातो? राज्यपालाकडे जातो. आता मग राज्यपाल मान्यता देणे, त्याला पुन्हा चर्चेसाठी वापस पाठविणे किंवा संमती देणे, हे सर्वस्वी अधिकार हे कुणाचे आहेत? राज्यपालाचे आहेत. म्हणजे जोपर्यंत विधिमंडळाने पास केलेलं जे विधेयक आहे, जोपर्यंत राज्यपाल त्याच्यावर स्वाक्षरी करीत नाही तोपर्यंत त्या विधेयकाचं रूपांतर कशामध्ये होत नाही? कायद्यामध्ये होत नाही. म्हणजे कायदेविषयक क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण जे अधिकार प्राप्त झालेले आहेत ते कुणाला प्राप्त झालेले आहेत? राज्यपालाला प्राप्त झालेले आहेत. मग त्याच्यामध्ये जे विधानमंडळाचं जे अधिवेशन असतं ते अधिवेशन बोलवण्याची जबाबदारी किंवा अधिवेशन स्थगित करण्याची जबाबदारी, किंवा विधानमंडळामध्ये जे काही ॲग्लो इंडियन सदस्य जर नसतील, निवडून आले नसतील, तर ती सुद्धा नेमणूक करण्याचा अधिकार हा राज्यपालाचा आहे. किंवा त्याच्याबरोबर जे 12 लोक असतात, म्हणजे सार्वजनिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये जे उच्च शिक्षणातून किंवा अशा सामाजिक क्षेत्रामधून ज्यांचं काम आहे, अशा कार्य करणाऱ्या 12 लोकांची विधान परिषदेमध्ये नियुक्ती करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकारसुद्धा कुणाचा आहे? राज्यपालाचा आहे. म्हणजे अशा प्रकारे विधिविषयक क्षेत्रामध्ये, कायदेविषयक क्षेत्रामध्ये राज्यपालाला काय प्राप्त झालेले आहे? महत्त्वपूर्ण अधिकार प्राप्त झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा अतिशय महत्त्वाचा अधिकार आहे तो म्हणजे आर्थिक अधिकार, म्हणजे पैशासंबंधीचा अधिकार. म्हणजे आपल्या राज्य विधिमंडळ ज्यावेळेस अंदाजपत्रक जे आपल्या विधानमंडळामध्ये म्हणजे विधानसभेमध्ये ज्यावेळेस तो बिल चर्चेसाठी ठेवलं जातं, चर्चेसाठी ठेवण्याच्या अगोदर तो बिलाला संमती कुणाची घ्यावी लागते? राज्यपालाची संमती घ्यावी लागते. किंवा दोन्ही सभागृहामध्ये चर्चा झाल्यानंतर तो बिल जोपर्यंत राज्यपाल त्याच्यावर स्वाक्षरी करत नाही तोपर्यंत अर्थविधेयक मंजूर होऊ शकत नाही किंवा होत नाही. म्हणून आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा राज्यपालाला काय आहे? महत्त्वपूर्ण अधिकार प्राप्त झालेले आहेत. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, न्यायविषयक क्षेत्रामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की न्याय क्षेत्रामध्ये सुद्धा राज्यपालाला महत्त्वाचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. घटक राज्याच्या अंतर्गत जे काही गुन्हे असतील त्यासंबंधी सुद्धा, म्हणजे राज्यपाल एखाद्या जो गुन्हेगार आहे ते सार्वजनिक गुन्हेगार असला पाहिजे, तर अशा गुन्हेगाराला शिक्षेमध्ये कमी करण्याचा अधिकार हा कुणाला अधिकार प्राप्त झाले आहे? राज्यपालाला अधिकार प्राप्त झालेले आहे. किंवा त्याच्याबरोबर जे जिल्ह्यामधील जे जिल्हा न्यायालय आहे किंवा तालुका न्यायालय आहे, या न्यायपदावरील व्यक्तींची नियुक्ती करणे किंवा त्यांना पदोन्नती संबंधी सुद्धा महत्त्वाचे अधिकार जे आहेत
ते अधिकार कुणाला प्राप्त झालेले आहेत? राज्यपालाला अधिकार प्राप्त झालेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे राज्याचा अतिशय महत्त्वपूर्ण एक व्यक्ती जर शासन संस्थेतला व्यक्ती जर कोण असेल तर राज्यपाल हा महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे. आणि म्हणून राज्याची जी सत्ता आहे ती सत्ता कुणाच्या मार्फत राबविली जाते? राज्यपालाच्या मार्फत राबविली जाते. दुसरी गोष्ट, आणखी एक महत्त्वाचा अधिकार म्हणजे इतर अधिकार. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की राज्यपाल हा राज्याचा प्रथम नागरिक असतो, आहे की नाही? मग राज्याचा प्रथम नागरिक असल्यामुळं जे बाहेरचे म्हणजे केंद्र सरकारचे प्रतिनिधी असेल, प्रधानमंत्री असेल किंवा राष्ट्रपती आपल्या राज्यामध्ये जर आला असेल तर त्या पाहुण्यांची सोय करणे किंवा त्यांची व्यवस्था करणे तो राज्याचा प्रथम नागरिक या नात्याने सर्व त्यांच्या सोयी किंवा शिष्टाचार पाळण्याचं काम जे आहे ते काम कुणाचं आहे? राज्यपालाचं काम आहे. म्हणजे अशा प्रकारे राज्यपाल हा शासन संस्थेमधला एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि तो आपल्या पद्धतीने त्याची भूमिका काय करीत असतो? अतिशय व्यवस्थितपणे पार पाडण्याचा प्रयत्न करीत असतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, राज्यपालाची रचना व त्याचे अधिकार यासंबंधी आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. हा भाग आपल्याला नक्की समजला असेल अशी मी या ठिकाणी मला आशा आहे. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.